लग्न झालेल्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी आईने केली एक भन्नाट युक्ती. कारण लग्न झाल्याच्या 4थ्या दिवशीच लतिका तिच्या सासरीहून माहेरी परत आली होती आणि आईला हट्ट धरून बसली होती. मला त्या मुलासोबत राहायचं नाही, मला त्या मुलासोबत संसार करायचा नाही. परंतु आईला आता मात्र प्रश्न पडला होता. लतिकाने लव्ह मॅरेज केले होते आणि तरी लग्न झाल्याच्या काही दिवसातच तिला त्या मुलासोबत घटस्फोट का घ्यायचा होता. त्याचं कारण तिने ऐकून घेऊन आपल्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी अशी काही भन्नाट युक्ती केली की रचनावरून शांतपणे घरकाम आटोपत असली तरी तिच्या मनात प्रचंड वादळ घोंगावत होते. तिच्या मनात सतत हेच विचार यायचे की आता माझ्या मुलीचे कसे होईल. तरी देखील तिच्या ओठांवर नेहमी हसू ठेवूनच ती वावरत होती. तिच्या एकुलते एक लाडक्या लेकीच्या त्यातूनच अगदी तेवढ्यातच लग्न झालेल्या लेकीच्या आयुष्यात आलेल्या ह्या भूकंपानं मनातून ती सुद्धा हादरली होती. फक्त नवरा अन लेक यांना काही कळू नये म्हणून हास्याचा मुखवटा घालून ती घरात वावरत होती. रचनाने अलीकडेच पेपरला वाचलं होतं. मधुचंद्राहून परतल्याबरोबर नवविवाहित जोडपी सरळ घटस्फोटाचीच मागणी करतात. अशा तऱ्हेच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. खरं तर मधुचंद्राला गेल्याबरोबर जेव्हा दोघं सतत एकमेकांबरोबर असतात तेव्हा त्यांना एकमेकांच्या गुणदोषांची जाणीव होते. मुलांमध्ये तशी सहनशीलता कमी असते, पण समाजानं ते गृहीत धरलंय. समजुतीची तडजोडीची अपेक्षा अर्थातच वधूकडून जास्त असते, पण आता बदललेल्या काळात मुलीही तेवढ्याच असहिष्णु अन ताटपटपणे वागू लागल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्या पुरुषाची बरोबरी करतात, प्रसंगी अधिक चांगला परफॉर्मन्स देतात. तर मग त्यांनी तडजोड का म्हणून करायची. पेपरला असं वाचणं आणि आपल्याच घरात असं काही घडणं यात फार फरक असतो. रचनाला त्यामुळे धक्का बसला होता. तिचं अन सुधीरनं खूप थाटामाटात अन धुमधडाक्यात आपल्या एकुलत्या एका मुलीचं लग्न करून दिलं होतं. सगळं अगदी रीतसर विवाहित विधिलिखित केलं होतं. किती पाहुणे, नातलग, इष्टमित्र, परिचित लग्नाला आले होते. व्याही देखील तोलामोलाचे होते. लतिका आणि मोहित जवळजवळ 1 वर्ष कोर्टशिपमध्ये होते. त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली गेली होती. संगीत, मेहंदी, प्रत्येक प्रसंगाला नामवंत ब्रँड अन गाणारी मंडळी बोलावलेली. लग्नालाही प्रत्येक क्षेत्रातील बडी मंडळी हजेरी लावून गेली होती. लतिका अन रोहित खूप आनंदात होते. लेटेस्ट डिझाईनचे पोशाख, दागिने, जेवायला पारंपरिक अन परदेशी असे मिळून 101 पदार्थ, काही म्हणता काही उणीव नव्हती. त्या समारंभात मधुचंद्राचा कार्यक्रमही चांगला 20 दिवसांचा होता. 21व्या दिवशी लेक अन जावयाला घ्यायला सुधीर अन रचना भला मोठा फुलांचा गुच्छ घेऊन एअरपोर्टला पोहोचले. विवाह सौख्याच्या तेजानं उजाळलेले लेक जावयाचे चेहरे बघायला ती दोघं आतुर होती. फेसबुक अन व्हॉट्सअपवर त्या दोघांचे प्रेमसागरात डुबूत असणारे सेल्फी अन फोटो बघून आई बाप सुखावले होते. पण एअरपोर्टवर आईबाबांना मिठी मारून झाल्यावर लतिकानं ड्रायव्हरला सांगितलं की तिची बॅग आईबाबांच्या गाडीत ठेव. मोहित बिचारा सासू सासऱ्यांना न भेटताच दुसऱ्या वाटेने निघून गेला. चकित झालेल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करून लतिका सरळ कारमध्ये जाऊन बसली. हळूहळू सगळी परिस्थिती रचना अन सुधीरच्याही मनात आली. रचनाने एकूणच परिस्थितीची सूत्र आपल्या ताब्यात घेऊन सुधीरला शांत राहण्यास सांगितलं. घरातलं वातावरण आनंदी व प्रसन्न राहील याच्याकडे ती विशेष लक्ष देत होती. पूर्वीच्या काळी एकदम सासरी गेलेली मुलगी प्राण गेला तरी परतून माहेरी येत नसे, पण आजचा काळ तसा नसला तरी लग्न संबंध म्हणजे धक्का लागताच कोलमडून पडेल असं तकलादू नातं नसतंच. लतिका मनमोकळेपणाने काहीच सांगत नव्हती. गप्प बसून असायची. रचनाला फारच वाईट वाटायचं. लतिका, मोहितचा फोन आहे तुझ्यासाठी, तो विचारतोय तुझा मोबाईल बंद आहे का. रचनानं सांगितल्यावरही लतिका गप्पच होती. फोन पाशी गेली, काहीतरी बोलली.
फोन जागेवर ठेवला आणि पुन्हा येऊन आपलं पुस्तक घेऊन बसली. रचनानं ठरवलं आज लेकीशी मनमोकळेपणाने बोलायचं. सगळं नाही तरी थोडं बहुत तरी कळायलाच हवं. काय बिनसलंय दोघांमध्ये? असेल काहीतरी पुसकच कारण ज्याचं तिच्या हट्टी लाडोबा लेकीनं उगीच इश्यू केलाय. काय झालंय लतिका, तू का नाराज दिसत आहेस मोहितवर? अगं आता नव्यानं संसार सुरू करायचाय तुम्हाला आणि इतक्यात तुम्ही दोघं वेगवेगळी झालात. मम्मा खरं सांगते, अगं मी अन मोहित ना अजिबातच कम्फर्टेबल नाही आहोत. त्याला माझ्या भावनांची किंमतच नाही. मी तरी त्याची बेपाई का सहन करू? अगं बारीक सारीक विनोदही त्याला कळत नाहीत. एकदम चिडतो. मी माझ्या मित्रांबद्दल बोललेलं त्याला आवडत नाही. लग्नापूर्वी मला वाटायचं तो माझ्या बाबतीत फार पॉझिटिव्ह आहे म्हणून तो असं वागतो. पण आता लग्न झालंय माझं त्याच्याशी आणि तो आता आला माझ्या आयुष्यात तर मी माझे जुने मित्र त्याच्यासाठी सोडून द्यायचे का? त्याला फक्त त्याच्या कुटुंबाची काळजी आहे. हनीमून कसला? त्याच्या कुटुंबात मी सेटल होण्यासाठी कसं वागावं ह्याचं ट्रेनिंगच दिलं त्याने. आता फोनवरही म्हणाला मी समजावून घ्यायला हवं, थोडी तडजोड करायला हवी. लतिकाच्या बोलण्यातून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट कळत होती की मोहितला हे लग्न टिकवायचं होतं. त्याला लतिका त्याच्याजवळ हवी होती. खरं तर लतिका आणि तिची आई रचना ह्या दोघी मायलिकींच्या नात्यापेक्षाही मैत्रिणी अधिक होत्या. म्हणूनच तर लतिकानं आपलं मन तिच्यापाशी मोकळं केलं होतं. आता आई म्हणून रचनानं आपली जबाबदारी सिद्ध करायची होती. एकुलते एका लाडक्या लेकीला सासरच्या घरी नांदायला पाठवायचं आणि तिच्या वैवाहिक आयुष्यात सुखी होईल असं काही करायला हवं. खरं तर वर्षभराच्या कोर्टशिपच्या काळात लतिका आणि मोहित एकमेकांसोबत खूपच खुश होते. याचा अर्थ एवढाच की आता जे काही घडतंय ते खूपच तात्पुरत्या वेळासाठी आहे. कुठलंही नातं स्थिर होण्याआधी अशा उचक्या लागतातच. नातं नेहमी विश्वासावर टिकून असतं. विश्वासाचं पाणी मिळालं की या उचक्या थांबतात. अनुभवानं परिपक्व झालेल्या रचनाला एवढं माहीत होतं की नात्यातला दुरावा पटकन मिटवायला हवा, नाहीतर नातं दुभंगतच जातं आणि ते कामही दोघांनी मिळून करायचं असतं. तक्रारी किरकोळ आहेत तोवरच हा विषय संपायला हवा. रचनानं लतिकाला समजावण्याचा प्रयत्न केला. हे बघ बाळा, लग्न म्हणजे बाहुला बाहुलीचा खेळ नाही. तुझी बाहुली घेऊन तू मैत्रिणीकडे गेलीस, तिच्या बाहुल्यांसोबत तुझ्या बाहुलीचं लग्न झालं, खेळ संपला, पार्टी संपली आणि तू तुझ्या बाहुलीला घेऊन घरी परतलीस. असं खऱ्या आयुष्यात घडत नाही. एकदा लग्न झालं की मुलीला सासरी राहावं लागतं. तिथल्या माणसांमध्ये मिळून मिसळून त्यांना आपलंसं करावं लागतं. प्रत्येक विवाहित मुलीला ह्या संक्रमणातून जावंच लागतं. प्लीज मम्मा, हे असलं काहीतरी भंकस तुझ्या तोंडी शोभत नाही. तू इतकी जुनाट विचारांची कधीपासून झालीस? मी काही शोभेची बाहुली नाही, जिवंत मुलगी आहे. मला माझ्या भावना आहेत की नाहीत? लतिका काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. तेव्हा रचनानं ठरवलं आधी मोहितला भेटून त्याच्याशी नीट मनमोकळेपणानं बोलूयात. प्रथम दोघांनाही अवघडल्यासारखं झालंच होतं, पण रचनानं पुढाकार घेत कोंडी फोडली. हे बघ मोहित, नात्यानं तरी तू आमचा जावई असला तरी आमच्या मुलासारखा आहेस. सध्या तू आणि लतिका दोघांमध्येही तणाव आहेत. ह्या परिस्थितीतून आपल्याला लवकर बाहेर पडलं पाहिजे. मी अजून फक्त लतिकाचीच बाजू ऐकली आहे. तुझ्या बाजूही मला समजून घ्यायच्या आहेत. तेव्हा तू हातचं काहीही न राखता तुझं मन मोकळं कर. तुझा प्रॉब्लेम कळाला तर सोल्युशन शोधणं सोपं होईल. मम्मा, तुम्ही सांगा, ज्या गोष्टी मी पूर्वी लतिकाला स्पष्टपणे सांगितल्या होत्या त्याच पुन्हा पुन्हा विचारण्यात काही अर्थ आहे का? लतिकाला ठाऊक आहे आमच्या घरात तुमच्या एवढं पार्टी कल्चर नाहीये. आधीपासून मी तिला याची कल्पना दिली होती. अजून आमच्या घरात जेमतेम 8 दिवस लग्नानंतर राहिली तरी तेवढ्या वेळात आपण ह्या पार्टीला जाणार नाही, त्या पार्टीला जाणार नाही यावरून चिडचिड. आमच्या घरात अजूनही थोडं जुनं वातावरण आहे. घरात आजी आहे, आई बाबा, 2 भाऊ 2 वहिनी असं एकत्र कुटुंब आहे. हे सगळं तिला कोर्टशिपच्या काळात ठाऊकच होतं ना. लग्नानंतर काही दिवस तुला आजी अन आईला सांभाळून घ्यावं लागेल. नंतर तर मी US साठी प्रयत्न करतोय. आपण तिकडं जाऊन बहुधा हेही तिला सांगून झालं होतं.
तेव्हा तिनं होकार दिला, अन आता मी माझ्या मर्जीनं जगणार असा ताठर पवित्रा घेतेय. बरं, घरात असं काय घडायचंय? सकाळी उठल्याबरोबर मोठ्यांच्या पाया पडायचे, स्वयंपाक काय करायचा या बाबतीत फक्त सल्ला घ्यायचा, बाहेर जायचं झालं तर त्यांना आधी सांगून ठेवायचं. यात जगा वेगळं किंवा टॉर्चर होईल असं काय आहे? हे तर अगदी साधे संस्कार आहेत. कुठल्याही मुलीला ते माहीत असावेत किंवा सून म्हणून तिनं ते स्वीकारावेत. माझ्या घरातल्या माझ्या दोघी मोठ्या वहिनीही उच्च शिक्षित अन समाजात प्रतिष्ठित असलेल्या श्रीमंत कुटुंबातून आलेल्या आहेत. त्याही हे सगळं करतात. मग लतिकाला त्यात काय कमीपणा वाटतोय तेच मला कळत नाही. रचना विचारात पडली. मोहितही म्हणतोय, लतिकाही म्हणते. आम्ही कम्फर्टेबल नाही म्हणजे नेमकं काय? कम्फर्टेबिलिटी काय असते? प्रत्येक लग्नात तडजोड करावीच लागते, थोडाफार त्यागही करावा लागतो. एकाच घरात जन्माला आलेल्या बहीण भावातही मतभेद, विचार भिन्नता असतेच. त्यांच्यातही भांडणही होतात, पण त्या नात्यात घटस्फोट नसतो. पती पत्नी मात्र फटका दिशी घटस्फोट घेऊन नातं संपवायला बघतात. मोहितच्या एकूण बोलण्यावरून त्याचं लतिकाविषयीचं प्रेम कळतंय. खरं सांगतो मम्मा, लतिका खूप चांगली मुलगी आहे. माझ्या आईबाबांनाही ती खूप आवडते, पण तिचा हट्टीपणा अन अहंकार फार जास्त आहे. मला मान्य आहे की ती तुमची एकुलती एक आहे, फार श्रीमंत अन लाडात वाढलीये, पण लग्नानंतर ती एक जबाबदार पत्नी अन चांगली सून होईल असं मला वाटलं होतं. तिथं चूक झाली. मीही तिला समजून घ्यायला कदाचित कमी पडत असेल, पण आपापसात मनमोकळेपणाने बोलल्याशिवाय सुसंवाद कसा स्थापित होणार? मोहितच्या बोलण्यातला समंजसपणा अन प्रामाणिकपणा रचनाला खूप भावला. रचना घरी पोहोचली तेव्हा लतिका सोप्यावर लोळत फोनवर मैत्रिणीशी बोलत होती. वेफरचं भलं मोठं पाकिट तिनं निम्म्याहून अधिक संपवलं होतं. एरवी स्वतःच्या फिगरबद्दल जागरूक असणारी लतिका टेन्शन आलं की बकाबक खात सुटते. तडास लागेपर्यंत खाल्लं की मग ती थोडी रिलॅक्स होते. म्हणजे मोहितही टेक्स आहे आणि त्याच्यापासून दूर लावून लतिकालाही टेन्स आहेत. दोघांमधल्या अहंकाराच्या भिंतीला भगदाड पाडायची जबाबदारी आई म्हणून रचनानं घेतली. प्रत्येक लढाई जिंकली पाहिजे असं नसतं, तर हरण्यातून धडा घेणं महत्वाचं असतं. नातं तुटण्यातून किंवा निर्माण झालेल्या निराशेचा अंधार घर किंवा कुटुंबच नाही तर संपूर्ण आयुष्याला ग्रासून टाकतो. रचना असं होऊ देणार नाही. तिला तिच्या लेकीचं आयुष्य प्रेम अन समंजसपणानं उजळलेलं बघायचं आहे. अगं, आम्ही भांडलो अन मी आईच्या घरी आले. काय तुला ही बातमी सोनलनं दिली? तिला कुणी सांगितलं? अगं, मी तसा विचार करते. मोहितशी लग्न करण्याचा माझा निर्णय मला वाटते चुकलाच. फोनवर बोलण्यात गर्क असलेल्या लतिकाला आई कळाल्याचं कळलंच नाही. ती बोलतच होती. रचनाच्या मनात आलं, आपणही मुलीला सासरी पाठवायचं आहे. ह्या दृष्टिकोनातून तिला पुरेसे संस्कार दिले नाहीत. कदाचित ती निभावून घेईल असंही आपल्याला वाटलं असावं. लग्नाच्या सुरुवातीला मुली खूपच हळव्या असतात. अगदी नव्या वातावरणात नवी माणसं, नवे आचार विचार, यात रुळायला त्यांना वेळ हवाच असतो. खरं तर मुलीच्या आईनं मुलीला हे सगळं समजावणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच मुलाच्या आईनंही मुलाला समजावून सांगायला हवं की, बाबा रे, वेगळ्या वातावरणातून आलेली मुलगी हळूहळू घरात रुळेल, तोवर तूही तिला सांभाळून घे. प्रत्येक गोष्टीची सक्ती करू नकोस. ती अधिकाधिक कम्फर्टेबल कशी राहील ते बघ. अशा प्रयत्नांनीच पती पत्नीतलं नातं दृढ होतं. त्यांच्यात अधिक सखोला निर्माण होतो. पतीनं दिलेलं सहकार्य पत्नी कायम लक्षात ठेवते. नाही ग, माझी आई खूप समजून घेते मला. मला वाटतं की ती या बाबतीतही माझी बाजू उचलून धरेल. लतिकानं अगदी आत्मविश्वासाने मैत्रिणीला सांगितलं. शांतपणे लेकीजवळ सोप्यावर बसताना रचनानं म्हटलं, बाळा, तू जो काही निर्णय घेशील त्याला माझा पाठिंबा असेल. इतकी वर्ष प्रत्येक गोष्ट तू मर्जीनं तुझ्या आवडीनुसार झाली आहे, तशीच पुढेही होईल. तुझं लग्न आम्ही आधुनिक पद्धतीनं केलं तर पुढेही सगळं त्याच इतिमानानं करू. तुला मोहितशी लग्न केल्याचा पश्चाताप होतोय ना, तर मग घे घटस्फोट आणि हो मोकळी. रचना मायलेकी बोलत होत्या आणि बारकाईने लतिकाच्या एकूण प्रतिक्रियेत बघत होती. तिच्या या सडेतोड बोलण्यावर लतिकाची जी प्रतिक्रिया होती ती तिला अनपेक्षितच होती. लतिकाने डोळे विस्फटले आणि तोंडाचा आ वासला. तिनं बावचळून विचारलं, मोहितला सोडू? हो ग बाळा, सोड मोहितला. नको असलेल्या नात्यात ओझं वाहू नये.
माझ्या माहितीतला एक मुलगा आहे, चांगला फॅशनेबल, श्रीमंत, एकुलता एक, सतत पार्ट्या, पिकनिक, म्हणजे तुला हवं तसं सगळं. खरं तर आम्ही तोच तुझ्यासाठी बघितला होता, पण तू मोहितच्या प्रेमात होतीस म्हणून विषय काढला नाही, रचना प्रेमळपणे म्हणाली. रचनाचं बोलणं ऐकून आनंदित होण्याऐवजी ती दुखावल्यासारखी झाली. चकित नजरेनं आईकडे बघत काही बोलणार त्याआधीच रचनानं पुढचा बॉम्ब गोळा टाकला. म्युच्युअल ड्रायव्हर्समध्ये फार वेळ लागत नाही. लग्न टिकलं त्यापेक्षाही कमी वेळात तुला ड्रायव्हर्स मिळेल. तरी मला कळत नव्हतं वर्षभर तू कोर्टशिप कशी केली मोहित बरोबर. चला तर, तुझा एक महत्वाचा निर्णय घेऊन झालाय. मला एका पार्टीला जायचंय, आधीच उशीर झालाय. सी यू लेट, बाय. रचना पर्स उचलून निघून गेली. आईचं असं निघून जाणं लतिकाला फारच खटकलं. आपल्या लेकीची या क्षणाची मनस्थिती काय आईला कळत नव्हती. अशा वेळी पार्टीला जाणं गरजेचं होतं का? पार्ट्यांना जायला तर लतिकाला आवडलं. लग्नानंतरही तिच्या सासरच्या घरी सत्यनारायण होता. लग्नाचे सगळे विधी, रिसेप्शन अन पूजेत 3 तास बसून नाजूक लतिका अगदी थकून गेली होती. तिचं डोकं सडूक दुखत होतं. घरी प्रसादाला अन नव्या सुनेला बघायला इतके लोक आले होते. सासूबाई मात्र शांतपणे खंबीर आवाजात म्हणाल्या, आमच्या लतिकाचं डोकं दुखतंय, फार दगदग झालीये, गेले 2-3 दिवस ती झोपलीये. आता तुम्ही राग मानू नका, समजून घ्या. तीर्थप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. लग्नाचा व्हिडिओ स्क्रीनवर येतच आहे. फोटोमधील सून आता बघा. लतिकाच्या वतीनं मी तुमची क्षमा मागते. लोकांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. प्रसाद व इतर अनेक पदार्थ मनापासून खाऊन लोक घरी गेले. लतिकाची सासू तिच्या खोलीत तिची काळजी घेत बसून होती. रात्री उशिरा झोपलेली लतिका सकाळी अर्थातच उशिरा उठली. आई त्यावेळी घरात नव्हती. लतिकानं तिला फोन केला. आईनं फोन उचलला नाही. नंतर काही वेळानं तिचा मेसेज आला, तुझे पप्पा कामासाठी दुबईला गेले म्हणून आज मी माझ्या भावाकडे म्हणजे तुझ्या मामाकडे आले. 4 दिवस इथंच राहणार आहे. लतिकाला कळेना आईला आत्ताच मामाकडे कशाला राहायला हवं. तिनं आईला मेसेज पाठवलाय, लगेच घरी परतते. त्यावर आईने उलट मेसेज दिला, प्रत्येकाला आपलं आयुष्य आपल्या पद्धतीनं जगण्याचा हक्क आहे. बेबी, तुझ्या घटस्फोटाच्या निर्णयात मी तुझ्या पाठीशी भक्कम आहे. मी 4 दिवस माझ्या भावाकडे राहील तर तुला काय त्रास होतोय? धिस इज ऑस नॉट फेअर. घरी सुखी आजी आहेत, मीनाताई आहेत, सगळे लोक तुझ्या खाण्यापिण्याची कपड्यांची काळजी घेत आहे. तू आनंदात राहा, तुझ्या मैत्रिणींकडे जा. त्या दिवशी 4 दिवसात लतिका वैतागली. तिच्या सगळ्याच मित्रमैत्रिणींमध्ये तिच्या डिवोर्सची चर्चा होती. त्याहून विशेष म्हणजे वर्षभर कोर्टशिप झाल्यावर त्यांच्या हनीमूनमध्ये असं काय घडलं की एकदम डिवोर्सचीच वेळ आली. तिला पार्टीत तोच अनुभव आला. सिनेमाला यायला मित्राला वेळ नव्हता, शॉपिंगला जायला मैत्रीण मोकळी नव्हती. लतिकाला लक्षात आलं की खरंच लग्नानंतर मुलीचं आयुष्य बदलतं, नाती बदलतात, मित्रमैत्रिणींचेही दृष्टिकोन बदलतो, त्यांच्या प्रतिक्रियाही बदलतात. म्हणजे लग्न म्हणजे गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे, तो पोरखेळ नाही. विचारपूर्वक पाऊल उचलायला हवं. तिने मोहितचा नंबर फिरवला आणि पलीकडून तोही उत्साहानं म्हणाला, हं बोल, कशी आहेस, कसा आहेस तू? त्याच्या मनातलं प्रेम एकदम उफाळून आलं. फार दिवस झाले, तुझी खूप आठवण येते, आपण भेटूयात. तिलाही तेच जाणवलं. एकदम मनमोकळपणाने म्हणाली, मी आज 5 वाजता तुला तिथं भेटते. लग्नाआधी नेहमी आपण जिथे भेटत असू तिथं. हं, मोहितनं म्हणाला. मोहितही आपण होऊन पुढाकार घेतला. लताला खूप बरं वाटलं. आज कितीतरी दिवसांनी तिला असं प्रसन्न आणि हलकं हलकं वाटत होतं. मधल्या काही दिवसात मनावर सतत ताण जाणवायचा, विनाकारण चिडचिड व्हायची. आज मात्र मनात फक्त प्रेम आणि प्रेमच होतं. या क्षणी तिचा कुणावर राग नव्हता, कुणाविषयी तक्रार नव्हती. वेळेवर कॅफेत पोहोचण्यासाठी ती आवरू लागली. तेवढ्यात माहेरी गेलेली तिची आई परतली. ती खूपच आनंदात होती. लतिका, एक छान बातमी आहे. मी ज्या मुलाबद्दल तुला बोलत होते ना, तो आज रात्री जेवायला आपल्याकडे येतोय. तू घरीच राहा, तुला आवडेल तो. तुम्ही एकमेकांना पसंत केलं की आपण मोहितच्या डायव्होर्सची बघू आणि मग हे लग्न आणखी धुमधडक्यात करू. ओके बेबी. रचनाचं बोलणं ऐकून लतिका हतबुद्ध झाली. मोहितवर ती रुसली होती. वैतागून तिने डिवोर्सबद्दल म्हटलंही असेल, पण मनातून तिला मोहितच हवा होता.
डिवोर्स तिच्या जिभेनं म्हटलं होतं, पण मन अन मेंदू त्याच्यासाठी कधीही तयार नव्हते. या क्षणी तिला फार प्रकर्षानं याची जाणीव झाली होती. आता तर ती मोहितलाच भेटायला निघाली आहे. पण आईची चूक नाहीये. ती तर लतिकाच्या निर्णयाला पाठिंबा देते आहे. आई, इतकी घाई का करते आहेस? जेव्हा घटस्फोट घ्यायचा नक्की होईल तेव्हा मी सांगेन तुला. आता मी बाहेर निघालीये, जरा घाईतच आहे, लतिकानं म्हटलं. हे बघ बेटा, प्रत्येक वेळी तुझ्या इच्छेनं सर्व गोष्टी घडतील. सगळ्यांनीच तुझं ऐकावं असं नाही चालणार. नेहमीच्या प्रेमळ आवाजात बोलत नव्हती रचना. चांगलाच कडक आवाज होता तिचा. तुला मोहितशी लग्न करायचं होतं, आम्ही करू दिलं. ज्या पद्धतीनं जे जे हवं तसं लग्न झालं. तुझ्या इच्छेप्रमाणे 20 दिवसांचा हनीमून प्रोग्राम तुला गिफ्ट केला. आता तिथून परत आल्यावर तू डिवोर्स बद्दल बोललीस. चला, तेही आम्ही समजून घेतलं. आता डिवोर्स घे, दुसरं लग्न कर, अन संसार थाट. आम्हालाही किती लोकांच्या किती प्रश्नांना उत्तर द्यायची असतात. लेकीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव बघत होती रचना. अपेक्षित तो परिणाम होतो हे तिच्या लक्षात आलं. लतिकाही समजून चुकली होती की जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तिला आजच्या आज घ्यायला हवा. आता थोड्या वेळातच मोहित भेटतोय अन रात्री जो दुसरा मुलगा भेटायला येतोय. आई नक्कीच लग्नाचा विषय काढेल. त्यापूर्वी लतिकानं आपला निर्णय आईला सांगायला हवा. अगदी वेळेवर लतिका कॅफेत पोचली. त्यांच्या नेहमीच्या टेबलवर मोहित तिची वाट बघत होता. त्यानं लगेच दोघांच्या पसंतीचे जिन्नस ऑर्डर केले. दोघेही थोडी अवघडलेली होती. मोहितनं पटकन म्हणालं, लतिका प्लीज घरी चल. घरातली सगळी माणसं तुला खूप मिस करत आहेत. तुझी आठवण काढताय. आई तर रोज विचारते, अगं कशी बशी मी तिला थोपवून धरली, नाहीतर ती कधीच तुझं घरी येऊन तुला घेऊन गेली असती. बोलता बोलता तो भावनाविवश झाला. पुढे तो काही बोलण्याआधीच भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत लतिकानं विचारलं, कधी येतोयस मला घ्यायला? दोघेही हसली. एकमेकांचे हात हातात घेऊन घट्ट धरले. न बोलताच त्यांना एकमेकांचे विचार कळाले. दोघांनाही 1 वर्षाच्या कोर्टशिपमधले प्रेमाचे सगळे क्षण जसेच्या तसे आठवले. ती दोघं एकमेकांसाठीच आहेत याचा पुन्हा एकदा साक्षात्कार झाला. फक्त प्रेम परिपक्व व्हायला थोडा वेळ हवाय. आता त्यांना सगळं कळाले. लग्न कधीच एकतर्फी नसतं. लग्न टिकवणं ही दोघांची अन दोघांची पक्षांची जबाबदारी असते. त्या सायंकाळी उशिरा माहेरहून सासरी निघालेल्या लतिकाला मोहित बरोबर खुशीत असलेली बघून रचनाला हसू येत होते. दिल्या घरी सुखी राहा, तिचं मन आशीर्वाद देत होतं. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली आणि रचनाने तिच्या मुलीचा संसार वाचवला याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.